अंजनगाव सुरजी येथील नगर परिषद निवडणुकीतील मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलाय। काँग्रेस उमेदवार आयशा बानो रशीद खान व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी दरम्यान आक्षेप नोंदविला। काँग्रेसने संपूर्ण मतमोजणी पुन्हा घेण्याची मागणी केली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय। यावर काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी संपर्क साधत रिकाउंटिंगची विनंती केली। दर्यापूरमध्ये दिली, अंजनगावमध्ये साहेब, अंजनगावमध्ये तुमचा अधिकारी बदमाशी केली, त्यांनी ते व्हिडिओमध्ये लोक रिकाउंटिंग मागून राहिले आणि हा उठून चहा प्यायला निघून गेला। असं नाही चालत ना खासदारकीच्या निवडणुकीमध्ये। पण हे असंच झालं। मी तिथे असती, मी आज अंजनगावला असती ना तर रिझल्ट काँग्रेसच्या बाजूने असता। एकदम चुकीचं झालं साहेब। विथ जेन्युइन रिक्वेस्ट टू यू, ते व्हिडिओ चेक करा आणि तिथे रिकाउंटिंग द्या। ओके ओके, इट्स अ रिक्वेस्ट टू यू, इट्स अ रिक्वेस्ट टू यू, आय अंडरस्टँड। नाही पण डिक्लेअर त्यांनी बदमाशी केली, त्यांनी मुद्दामून डिक्लेअर केलं। त्याला रिकाउंटिंग मागितलं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की द्या, पत्र द्या म्हणून। त्यांनी व्हिडिओमध्ये ते दिसतायत की ते रिकाउंटिंग मागून राहिले। ठीक आहे, ओके, ठीक आहे। त्यानंतर ठाकूर यांनी निवडणूक विभागाच्या कामावर नाराजगी व्यक्त केली आहे। तिथे त्यांनी बदमाशी केलेली आहे, ते व्हिडिओमध्ये दिसतायत। पोरं तिथे एक रिकाउंटिंग मागतायत। तिथला जो इलेक्शन ऑफिसर आहे उठतो आणि चहा प्यायला जातो आणि त्याच्या आधी तो डिक्लेअर करतो। म्हणजे लोक जेव्हा तिथं म्हणतायत की तुम्ही रिकाउंटिंग द्या, तेव्हा दिली पाहिजे ना। एवढं काय भाजपला हापापल्यासारखं करतायत। 124 वोटं की 140 वोटांचा तो फरक आहे आणि त्यांनी बदमाशी करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बदमाशी केलेली आहे आणि लोकशाही, तिथे लोकशाहीचा गळा घोटला गेलेला आहे।